सहकार हा भारताचा आत्मा असून शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठं परिवर्तन घडवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलंय. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ अर्थात नाफेडनं मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असून सहकार्यामुळे एक चांगलं जग निर्माण होईल अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे. केंद्र सरकारनं सहकार आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी अनेक नवनवीन उपक्रम राबवलेत. विश्वकल्याण हा सहकार क्षेत्राचा केंद्रबिंदू असून हे क्षेत्र भारताच्या उज्ज्वल भविष्याला दिशा देईल असं ते म्हणाले. देशातले 47% नागरिक आजही शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या समजून त्यावर उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या धोरणाच्या केंद्रस्थानी अल्पभूधारक शेतकरी असून शाश्वत शेतीच्या दिशेनं प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रात 44% वाढ झाली आहे. कृषी उत्पादनात वाढ करणं, खर्च कमी करणं आणि शेतीचं विविधीकरण करणं यासारख्या मुद्द्यांवर सरकार सतत काम करते. जगातल्या सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत विविध राज्यांमध्ये काम सुरू असून ते नाफेडद्वारे राबवलं जात आहे असं त्यांनी सांगितलं. देशातले 16,000 कृषी शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांशी जोडले गेले असल्यानं आता कृषी विद्यापीठांमध्ये होणाऱ्या संशोधनाचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे व्यापार